ऑस्कर न्यूज 24 तास. गणोरे डोंगरगाव आढळा नदी पात्रात अवैध वाळू उपसा अधिकाऱ्यांच्या संगनमताने या परिसरात वाळूचा मोठ्या प्रमाणात पोकलंड व जेसीबी ट्रॅक्टर डंपरच्या सहाय्याने वाळूची चोरटी वाहतूक राजरोसपणे सुरू असून पंचनामे करत ट्रॅक्टर जप्त करून मोठ्या मशिनरी सोडून देण्यात आल्या. मात्र ट्रॅक्टरवर कार्यवाही न करत ट्रॅक्टर रात्रीपुरता जप्त करून तोही सोडून देण्यात आला. या अर्थी सर्व अधिकारी हे गेंड्याची कातडी पांघरून आंधळासारखे चाच पडतायत. ज्या अर्थी ट्रॅक्टर तहसील कचेरीत लावून सुद्धा कोणताही दंड न भरता कचेरीतून एका नेत्याच्या फोनवर लगेचच बाहेर सोडला जातो व पत्रकारांना बाहेरून आमचे तुम्ही काहीही वाकडे करू शकत नाही, आम्ही सर्व अधिकारी ताब्यात घेतलेत. अशा प्रकारे अकोले शहर व परिसरातही वाळू तस्करांची वाळू तस्करी राजरोसपणे दिवसाढवळ्या सुरू आहे. मुजोरी वाढत चालली असून यावर प्रशासनाने लक्ष देऊन मुजोरीवर वेळीच आळा घालावा. बोलायचं नाही एवढं. तुमचे कॅमेरे काही साधा आहेत, सगळीकडे महाराष्ट्र चुकलं म्हणजे. आता आपण आलो आहोत आढळा नदीच्या हिवरगाव आणि डोंगरगावच्या हद्दीत जो बंधाऱ्याचं काम चालू आहे तिथे आता आपण आहोत. इथे मोठ्या प्रमाणावर म्हणजे अनलिगल वाळूचे उत्खनन चालू आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकता काही इथं पोकलँड आहे आणि पोकलँडच्या साहाय्याने इथं वाळू चालण्याचं काम आणि इथून ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू नेण्याचं काम चालू आहे. इथंच माझ्या उजव्या बाजूला आपण बघू शकता की इथं ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने आणि पोकलँडच्या साहाय्याने वाळू चालण्याचं काम चालू होतं आणि अशा पद्धतीनं हे जरी काम बंधाऱ्याचं काम सरकारी असलं तरी मात्र इथं मोठ्या प्रमाणावर अनलिगल इथं वाळू चाळून बोगस पद्धतीने इथं वाळू काढण्याचं काम चालू आहे. आताच माझ्याबरोबर गणोरे आणि डोंगरगावचे तलाठी आप्पा इथं आलेले आहे, पंचनामा चालू आहे. त्यांच्याकडूनच आपण काही गोष्टी थोड्या वेळाने जाणून घेऊ की हे काम कोणत्या पद्धतीने चालू आहे, लिगल की अनलिगल. ऑस्कर न्यूज करिता राजेंद्र आमरेंसह नाना चौधरी, अकोले.